समजा काही डिस्टर्बन्स आला ना, तर मी रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं आहे. ते छानपैकी पुन्हा बघा तुम्ही. कारण काही ठिकाणं रेंज प्रॉब्लेम असतो, काहींना आहे ओके. मला इकडून परफेक्ट आहे. पण समजा अडचण आली, तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐका किंवा नाही कळलं तर नंतर मला फोन करा किंवा मेसेज करा. ओके. मी पुन्हा वाटल्यास हे तुम्हाला एका छोटं शॉर्टमध्ये पुन्हा सांगतो. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? तर कर्त्याने सुरू होणारी वाक्य. म्हणजे कर्ता पहिला असतो, मग सहाय्यकारी क्रियापद येतं, मग क्रियापदाचं रूप येतं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं कुठले असेल 4 पैकी 1 आणि कर्म. या सिक्वेन्सला म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. त्याचप्रमाणे कर्मणी प्रयोग, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. या ठिकाणी वाक्य सुरू होतात कर्माने म्हणजे ऑब्जेक्टने, मग सहाय्यकारी क्रियापद आणि मग येणारं रूप जे आहे हे कंपल्सरी क्रियापदाचं तिसरंच रूप असतं. पहिलं, दुसरं, चौथं असं काही नसतं. या ठिकाणी तुम्हाला तिसरं म्हणजे तिसरंच रूप दिसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग पुढे कर्म. मग मी 2 उदाहरणं दिली होती, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य होतं राम गाडी चालवतो. म्हणजे वाक्य सुरू झालं होतं रामने म्हणजे कर्त्याने. मग ते इंग्लिशमध्ये झालं राम ड्राईव्हज अ कार. त्याचप्रमाणे हे वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये झालं असतं तर या ठिकाणी झालं असतं रामकडून गाडी चालवली जाते. मग वाक्य सुरू होणार कर्माने. म्हणजे सुरुवातीला कर्ता न घेता कर्म घ्यायचं आणि या वाक्यामधलं कर्म आहे कार. मग वाक्य सुरू होणार अकार. मग इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मग अकार इज. मग पुढे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे ड्राईव्हचा थर्ड फॉर्म ड्रिवन. आणि राम कडून म्हणजे बाय राम. आता बघा, या ठिकाणी 2 वाक्य बघितली. राम ड्राईव्हज अ कार आणि अ कार इज ड्रिवन बाय राम. आता बाय राम म्हणजे राम कडून असं शेवटी या ठिकाणी उल्लेख दिसतो. पण बऱ्याच वाक्यांमध्ये कर्ता उपस्थित नसतो. मग हे वाक्य असं होऊ शकतं, गाडी चालवली जाते. कर्ता या ठिकाणी सांगितलेलं नाही. मग हे वाक्य असं होऊ शकतं, अ कार इज ड्रिवन. मग बाय राम भीम श्याम भीम असं काही नाहीये. असाही फरक या ठिकाणी दिसतो. त्याच्यामुळे मला 2 गोष्टी आता शिकवताना आठवल्या. एक तर तुम्हाला अख्खे रूल पाठवणार आहे मी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचे, आणि एक टेबल पाठवणार आहे ज्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह एका बाजूला आणि पॅसिव्ह एका बाजूला, आणि एक वाक्य उदाहरणाचं घेणार आहे आपण. त्याच्यामुळे तुम्हाला अजून क्लिअर होईल. पण आता नीट ऐकून घ्या मी काय म्हणतोय. आता स्क्रीनवर काय म्हणतोय बघा. स्क्रीनवर असं लिहिलेलं आहे, active and passive voice are two different ways of structuring sentences based on who is doing the action आणि who is receiving it. याचा अर्थ असा झाला, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हे 2 प्रकार आहेत वाक्यरचनेसाठी, ज्यामध्ये कर्ता कोणतरी कृती करतो आहे आणि कोणतरी कृती रिसीव्ह करतो आहे. म्हणजे एक कर्ता आहे ऍक्शन करणारा आणि एक कर्ता ऍक्शन रिसीव्ह करणारा आहे. आणि त्याच्यामुळं हे बेसिक डेफिनेशन आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचं. मग खाली असं म्हटलंय स्क्रीनवर, व्हॉट इज व्हॉइस इन ग्रामर. ग्रामरमध्ये व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजे प्रयोग. या ठिकाणी ग्रामर म्हणजे प्रयोग असा अर्थ घेतलेला आहे. तो कसा घेतलाय, डेफिनेशन काय म्हटलंय बघा. व्हॉइस शोज द रिलेशनशिप बिटवीन द सब्जेक्ट अँड द वर्ब इन अ सेंटेन्स. इथं म्हटलंय प्रयोगामध्ये कर्ता आणि क्रियापद यामधला संबंध दाखवला जातो. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे जे 9 कर्ते आहेत ना त्यापैकी कोणतरी आणि क्रियापद यातला संबंध या ठिकाणी दाखवला जातो. याला म्हणतात प्रयोग म्हणजे व्हॉइस.
मग दोन प्रकार खाली दिलेले आहेत. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि खाली आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पहिलं म्हटलंय सब्जेक्ट परफॉर्म्स द ऍक्शन, म्हणजे कर्ता कृती करतो. काय म्हटलंय? कर्ता कृती करतो, याला म्हणतात ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन, म्हणजे कर्ता कृती स्वीकारतो, याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. थोडक्यात या ठिकाणी व्हॉइसचं आपण डेफिनेशन बघितलंय. आता थोडंसं मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, की जसे आपण 12 काळ बघितले, साध्या वर्तमान काळापासून ते शेवटचा चालू पूर्ण भविष्यकाळ असे 12 काळ. 12 काळ सोडून मग येतात कॅन, शुड, कुड, वे, माइट. हे सगळे जे आहेत, हे सगळ्या प्रकारची वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण पाहतो किंवा पाहत आहोत. पण ही सगळी वाक्य तुम्हाला पॅसिव्ह मध्ये पण एकदा करावं लागणार आहे, जेणेकरून अख्ख्या काळांचं रिव्हिजन पुन्हा होणार आहे, जेणेकरून ऍक्टिव्ह मध्ये आणि पॅसिव्ह मध्ये हे कसे होतील, त्याच्यावर तुम्हाला पुन्हा अख्ख्या काळांचं आणि सहाय्यकारी क्रियापदांचं कशा प्रकारे काम असतं हे तुम्हाला पुन्हा एकदा अभ्यासाला मिळणार आहे. त्याच्यामुळे नीट अभ्यास करा. तर पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइसचा उपयोग कुठं होतो हे पण आपण बराच वेळापासून बघतोय. मग ह्याचा उपयोग कसा होतो? तर न्यूजपेपरमध्ये, बातम्यांमध्ये किंवा जनरल बोलण्यामध्ये हे पॅसिव्ह व्हॉइस वापरलं जातं. पुस्तकांमध्ये, लेखनांमध्ये किंवा एखादं तुम्हाला लिटरेचर आहे किंवा एखादं वर्कशीट बनवायचंय, अशा वेळेला पॅसिव्ह व्हॉइसचा वापर केला जातो. बातम्या सांगताना सुद्धा, पेपरमध्ये सुद्धा बराच आपल्याला या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसचा वापर झालेला दिसतो. अशी बरीच वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. आणि खूप असा हा वास्ट अभ्यास आहे, कारण जसे सगळे आपण पहिल्यापासून काळ शिकलो ना, तसंच पूर्ण काळ शिकणार, फक्त आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये पण आपण हे सगळे शिकणार आहोत. म्हणजे दोन्ही वेळा अभ्यास होणार, कर्तेरी प्रयोगामध्ये आणि कर्मणी प्रयोगामध्ये. आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. एक मिनिट हा. 1 minute. Just give me some time. ओके. त्यानंतर दुसरं पेज आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस लिहिलेलं. डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय? इन ऍक्टिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट डज द ऍक्शन. इथं काय म्हटलंय बघा. इन ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये द सब्जेक्ट म्हणजे कर्ता, डज म्हणजे करणे, पण डज ला ईएस लागलाय, डू ला ईएस लागलाय, तो डज म्हणजे करतो या अर्थाने. द ऍक्शन म्हणजे कर्ता कृती करतो. इन ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कृती करतो, म्हणून डजचा वापर केलाय, कारण सब्जेक्ट हे एकवचनी आहे, म्हणून त्याला डज म्हटले. ते द सब्जेक्ट डू द ऍक्शन ते चुकीचं ठरलं असतं, तर डू ला ईएस लागतो, कारण हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. म्हणून तुम्ही बोललात द सब्जेक्ट डज द ऍक्शन म्हणजे कर्ता कृती करतो. खाली स्ट्रक्चर मध्ये काय दिलंय बघा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर काय म्हणतंय? कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. आता खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्स मध्ये काय हे आपण ऑलरेडी शिकलोय. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बरीच वाक्य आपण जे स्क्रीनवर दिसत आहेत अशीच केलेली आहेत. बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे? शी राईट्स अ लेटर. त्यानंतर दुसरं आहे द डॉग चेस्ड द कॅट. आणि तिसरं द बिल्ट अ हाऊस. ही 3 वाक्य आहेत. मग यांचा अर्थ मराठीत काय होतो? शी राईट्स अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिते. हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे,
कारण करता ती म्हणजे शी आहे आणि राईटला एस लागलाय कारण वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे. म्हणून याचा अर्थ झाला ती पत्र लिहिते. दुसरं वाक्य आहे द डॉग चेस्ड द कॅट. हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं कारण करता डॉग आहे म्हणजे कुत्रा आणि क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे चेस म्हणजे पाठलाग करणे. मग पाठलाग करण्याचं दुसरं म्हणजे पाठलाग केला म्हणून डी लागलेलं आहे. चेसला डी लागला म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि कर्मामध्ये द कॅट म्हणजे मांजर. मग या ठिकाणी वाक्य होतं कुत्र्याने मांजराचा पाठलाग केला. कारण हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं. आणि तिसरं वाक्य आहे दे बिल्ट अ हाऊस. दे म्हणजे त्यांनी, दे म्हणजे अनेक वचन, त्यांनी घर बांधलं. हे वाक्य सुद्धा साध्या भूतकाळातलं आहे. म्हणजे 3 वाक्यांचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. आता हे जे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे याला जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं म्हटलं तर ही 3 वाक्य कशी होणार बरं? थोडंसं लक्ष द्या बरं का. नाही कळलं डोंट वरी. तुम्ही मला मेसेज केलात तरी चालेल कारण मी तुम्हाला आता पूर्ण डेफिनेशन आणि टेबल पाठवणार आहे म्हणजे अजून तुम्हाला हे क्लिअर होईल. आता आपण या 3 वाक्यांना ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करणार आहोत. मग पहिलं शी राईट्स अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिते. मग हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होणार तिच्याकडून पत्र लिहिले जाते. आता वाक्य काय होणार तिच्याकडून पत्र लिहिले जाते. मग आता या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्मणी प्रयोग आहे म्हणजे वाक्य कर्माने सुरू होणार. मग अ लेटरने वाक्य सुरू होणार. अ लेटर इज आय एस इज. अ लेटर इज राईटचा थर्ड फॉर्म रिटर्न. मग अ लेटर इज रिटन बाय हर. HER हर म्हणजे शी. ती या ठिकाणी करता आहे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ती म्हणून शी म्हटलंय. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये या वाक्यात तिच्याकडून म्हणून बाय मग शीचा परावर्तित होणार हर मध्ये. तिच्याकडून म्हणजे तिच्या ऐवजी तिच्याकडून म्हणून बाय हर. जर ही असताना की ही राईट्स अ लेटर तर हे वाक्य झालं असतं अ लेटर इज रिटर्न बाय हिम. मग HIM हिम आला असता मग हर नसता आला. दे असता तर देम है ना. अशा पद्धतीने तो एक चार्ट देतो म्हणजे तुम्हाला अजून ते क्लिअर होईल. दुसरं वाक्य आहे द डॉग चेस द कॅट म्हणजे कुत्र्याने मांजराचा पाठलाग केला. आता हे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं. आता आपल्याला पॅसिव्ह मध्ये हे वाक्य करायचंय मराठीत. मग कुत्र्याने मांजराचा पाठलाग केला. ठीक आहे. मग पॅसिव्ह मध्ये होणार कुत्र्याकडून मांजराचा पाठलाग केला गेला. वाक्य होणार कुत्र्याकडून मांजराचा पाठलाग केला गेला. कारण हे साधा भूतकाळ आहे म्हणून केला गेला. मग वाक्य होणार सुरुवात कर्माने. आता इथं या ठिकाणी कॅट कर्म आहे. इथं कर्ता वेगळा आहे डॉग आहे पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कॅट आहे. होणार द कॅट वॉज. भूतकाळ म्हणून एमिजार नाही आता वॉज येणार. अ कॅट वॉज चेस्ट. CHASED. आता तिसरं रूप पण ईडीच लागतो. दुसरं पण चेस्ट आणि तिसरं पण चेस्ट म्हणजे पाठलाग करणे.
या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप या अर्थाने चेस्टच राहणार. वाक्य होणार अ कॅट वॉज चेस्ड बाय द डॉग. बाय द डॉग कारण कुत्र्याकडून, म्हणून बाय द डॉग. हे झालं दुसरं वाक्य. म्हणजे आपण 2 वाक्य बघितली. एक, शी राइट्स अ लेटर, ऍक्टिव्ह व्हॉइस, and the letter is written by her, passive voice. दुसरं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस, the dog chased the cat. The passive voice, the cat was chased by the dog. Passive voice. ही 2 वाक्य झाली. आता तिसरं वाक्य, they built a house. त्यांनी घर बांधलं. आता हेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मराठीमध्ये होणार, त्यांच्याकडून घर बांधलं गेलं. कसं होणार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये? त्यांच्याकडून घर बांधलं गेलं. मग या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्मणी प्रयोग आहे ना, म्हणून सुरुवात होणार हाऊसने. हाऊस वॉज बिल्ट. तिसरं पण बिल्ट आहे, दुसरं पण बिल्ट आणि तिसरं पण बिल्ट. तर तिसरं अर्थाने बिल्टच घ्यायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप या अर्थाने. मग हे वाक्य झालं अ हाऊस वॉज बिल्ट बाय देम. आता देचा देम झाला. जसा शीचा हर झाला, हीचा हिम झाला, तसा देचा देम झाला. मग 3 वाक्य आपण बघू आता एकदा. अ लेटर वॉज, सॉरी, हे साधा वर्तमान काळ आहे. अ लेटर इज रिटन बाय हर, साधा वर्तमान काळ. अ कॅट वॉज चेस्ड बाय द डॉग, साधा भूतकाळ. आणि अ हाऊस वॉज बिल्ट बाय देम, हा पण साधा भूतकाळ. अशा अर्थाने आपण 3 वाक्य बघितली. आता आपण बघूया पुढचं पान काय म्हणतंय. 1 मिनिट. अर्थात दुसरं, तिसरं. आता पॅसिव्ह व्हॉइस हे आपण मगाशी बघितलं बघा ऑलरेडी. हे पान जे आहे हे आपण आधीच चर्चा केली. आता बघूया काय म्हणतंय पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. जे आपण मगाशी चर्चा केली तेच आहे. इन पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट रिसिव्स द ऍक्शन. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कृती रिसीव्ह करतो, स्वीकारतो किंवा घेतो. म्हणून रिसीव्ह करतो आणि घेतो, म्हणजे डू आणि रिसीव्ह असा तो खेळ आहे. स्ट्रक्चर काय सांगते बघा, स्क्रीनवर दिसतंय. ऑब्जेक्ट प्लस फॉर्म ऑफ बी प्लस पार्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे बघा थोडक्यात समजून घ्या आपण. हे पॅसिव्ह व्हॉइस असल्यामुळे वाक्य आता कर्त्याने सुरू नाही होणार, तर ऑब्जेक्ट म्हणजे कर्माने वाक्य सुरू होणार. म्हणजे कर्म अधिक फॉर्म ऑफ बी म्हणजे बीचं रूप, ज्याला म्हणतो आपण बीची रूप असणे, करणे, बी. म्हणजे म्हणतो ना आपण की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीचं रूप वापरतात. म्हणजे जर समजा या ठिकाणी विल असेल तर विल बी, शुड असेल शुड बी, कुड बी, हा बीची रूप तुम्हाला बघायला मिळतील पुढे. म्हणजे या ठिकाणी कर्म अधिक बीचं रूप अधिक पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. याचं दुसरं नाव आहे पास्ट पार्टिसिपल. दुसरा अर्थ म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. ही दोन्ही नावं एकच आहेत. पास्ट पार्टिसिपल म्हणलं तरी चालेल किंवा क्रियापदाचं तिसरं रूप म्हणलं तरी चालेल. मग म्हणलंय अधिक बाय म्हणजे कडून आणि अधिक सब्जेक्ट म्हणजे कर्ता. म्हणजे बघा
आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची स्ट्रक्चर पण मिळाली आणि डेफिनेशन पण मिळाली. आता खाली एक्झाम्पल्स आपण बघूया जी आपण मागाशी बघितली होती. पहिल्या वाक्यात काय म्हणलं होतं? शी राईट्स अ लेटर, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. आता सॉरी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये स्क्रीनवर दिसतंय अ लेटर इज रिटन बाय हर, म्हणजे तिच्याकडून पत्र लिहिलं जातं. त्यानंतर दुसरं वाक्य जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होतं, द डॉग चेस्ड द कॅट. पण हेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होणार, अ कॅट वॉज चेस्ड बाय द डॉग. म्हणजे हे झालं साध्या भूतकाळातलं पॅसिव्ह व्हॉइस. त्यानंतर तिसरं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होतं, दे बिल्ट अ हाऊस, त्यांनी घर बांधलं. आणि या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये झालं, हाऊस वॉज बिल्ट बाय देम, त्यांच्याकडून घर बांधलं गेलं, साधा भूतकाळ. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ही वाक्य बघितली. आता आपण सेशन संपता संपता काही वाक्यांची तयारी करू. जर वेळ शिल्लक राहिला तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा आपण पूर्ण वाक्यांचं रिव्हिजन घेणार आहोत परीक्षा. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचा चांगला अभ्यास करा. आपल्याला बरीच वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या रिलेटेड बघायची आहे. आणि मग नेहमीसारखं आपण क्वेश्चन्स अँड आन्सर्स घेणार आहोत. म्हणजे मग त्यात कळेल तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस किती समजलं आहे ते. आता आपण बघूया पान नंबर 4. एक मिनिट हा. पान नंबर 4. 1 2 3 4. आता इथे की डिफरन्स, मुख्य फरक काय बघा, स्क्रीनवरती काय दाखवलंय, डिफरन्सेस, 2 फरक दाखवलेले आहेत. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि एक आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता दोघांमधला फरक काय म्हणतोय बघा, सब्जेक्ट डज द ऍक्शन. ऍक्टिव्ह व्हॉइसच्या कॉलम मध्ये काय म्हटलंय, सब्जेक्ट डज द ऍक्शन, म्हणजे कर्ता कृती करतो. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हटले सब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन, म्हणजे कर्ता कृती स्वीकारतो, करतो आणि स्वीकारतो. म्हणजे एक जण कृती करतो आणि एकावर कृती केली जाते असं म्हणलं तरी चालेल. मग आता आपण मागाशी एक वाक्य बघितलं ना, राम ड्राईव्ह अ कार. मग राम जो आहे हा सब्जेक्ट आहे. मग राम डज द ऍक्शन, म्हणजे कृती करतो म्हणतो, करता आहे राम. आणि कुणावर कृती करतो, गाडीवर. आणि मग ती गाडी म्हणजे ऑब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन. त्यानंतर खालचा पॉइंट आहे डायरेक्ट अँड क्लिअर. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोगामध्ये सरळ आणि क्लिअर कृती केली दिसते. सरळ सरळ करता कृती करताना दिसतो. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मोर फॉर्मल ऑर इनडायरेक्ट, बऱ्याच वेळा आपल्याला औपचारिक आणि इनडायरेक्ट झालेली कृती दिसते. त्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस कॉलम मध्ये तिसरा मुद्दा असा आहे, शॉर्टर सेंटेन्सेस, म्हणजे वाक्य बऱ्याचदा छोटी असतात, शॉर्ट असतात. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लॉंगर सेंटेन्सेस विस्तीर्ण किंवा मोठे झालेली दिसतात. हे आपल्याला पुढे जाऊन दिसणार आहे. त्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस कॉलम मध्ये कॉमन इन स्पीच, सर्वसाधारणपणे संभाषणामध्ये हे वापरलेलं
दिसतं ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कॉमन इनफॉर्मल रायटिंग म्हणजे ज्या ठिकाणी औपचारिक पद्धतीने अनौपचारिक पद्धतीने लिखाण केलेलं दिसतं. हे कसं असतं हे सुद्धा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. मग आता आपण या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये थोडक्यात आपण काय शिकलो ते थोडक्यात आपण रिव्हिजन करूया. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे लक्षात आलं की कृती केली जाते तर आहे कर्तरी प्रयोग जिथे कर्ता पहिला असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्माने कृती केली जाते किंवा वाक्य कर्माने सुरू होतं म्हणून त्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग. या ठिकाणी जर समजा साधा वर्तमान काळ असेल तर डू किंवा डचचा वापर झालेला दिसतो. आपण आतापर्यंत शिकलोय बघा. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये डू आणि डचचा वापर न होता एम इज आर पैकी म्हणजे कर्माच्या नंतर एम इज आर पैकी वापर होऊन मग क्रियापदाचे तिसरे रूप झालेले किंवा लागलेले दिसते. राईट. तर या सगळ्या वाक्यांचा आपण जेव्हा अभ्यास करू, नवीन नवीन वाक्य बघू, तेव्हा आपल्याला हे अजून क्लिअर होणार आहे. त्यानंतर आपण 12 काळांमध्ये बघितलं की क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप यापैकी वापर केला जातो. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये फक्त क्रियापदाच्या तिसऱ्याच रूपाचा वापर केला जातो. आता आपला वेळ संपलेला आहे. आता आपण काय करूया, उद्या बऱ्याच वाक्यांचा अभ्यास करूया क्वेश्चन्स अँड आन्सर्स फॉर्म मध्ये. आत्ता मी तुम्हाला पाठवतो डेफिनेशन आणि थोडेसे की पॉइंट्स बघून घ्या. आणि तुम्हाला मी मागच्या भागांवरती काही प्रश्न विचारणार आहे. उद्या ऍक्टिव्ह आणि व्हॉइसचा आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचा आपण प्रश्न उत्तर तोंडी घेऊ आणि मग अभ्यास पाठवेल. पण आत्ता मी वूड पर्यंत रिव्हिजन म्हणून काही सेंटेन्सेस पाठवतो. शिवाय तुम्हाला मी आन्सर्स पाठवतो होमवर्कचे. परवाच्या होमवर्कचे आन्सर्स, करेक्ट आन्सर्स पण पाठवतो. ते पण एकदा रिपेअर करून घ्या आणि सर्वांनी होमवर्क करा. बघा आपले किती लोक बसतात माहिती का? 14 दिसतात स्क्रीनवरती. पण मला वाटतं काही एक मिनिट, मला वाटतं जवळपास ही सगळी लोक बसतात. येस, ते सगळी जी लोक आहे रोज बसणारी लोक आहेत. पण त्यातले फक्त होमवर्क जर माझ्या डोळ्यासमोर आहेत तर ते दिसतात. सरोज मॅडम बऱ्याच दिसतात. त्यानंतर सावित्री मॅडम असतात. हेमा मॅडम कधी कधी असतात. रश्मी मॅडम पण बऱ्याच वेळा सांगताना दिसतात. या ठिकाणी गॅलेक्सी सावित्री मॅम हा नंबर जो आहे गॅलेक्सी हा तुमचा आहे का दुसराच आहे? हा एक हा नंबर वेगळा येतोय. गॅलेक्सी F42 हा कोणाचा नंबर आहे बरं? कारण बाकी सगळ्यांच्या नावाने तुमचा आहे का? हा, बर 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 बर, तो आहे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. हा, नाही तुमच्या नावात वेगळं होतं. हा, इथं ते गॅलेक्सी दिसतंय म्हणून म्हटलं दुसरं कोणतरी का तुमचा दुसरा नंबर आहे. बट साहेब नाही. बर बर, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. बर, या ठिकाणी हो हो हो. आणि लक्षात घ्या, नाही कळलं तुम्ही सर्वांनी छानपैकी बघायचंय आणि अभ्यास करायचा आहे. आता मी तुम्हाला लगेच इमिजिएट पाठवतो. बघून द्या, अभ्यास करा.